वाह, काय सनसेट आहे, एक नंबर. काय व्ह्यू आहे बघा. रत्नागिरी लांजा पर्यंत रस्ता खूप खराब आहे आणि त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि बरेच पब्लिक जमलेले आहेत. काहीतरी हो 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 जबरदस्त क्रॅश झालेलं आहे. जबरदस्त क्रॅश आणि ॲक्सिडेंट झालेला आहे. किती भारी दिसतंय ना, नारळाची झाडं. आपल्याला राजापूरला जायचं आहे, सो इकडे जायचं आहे. तुम्ही जर या साईडने गेलात तर कोल्हापूरला जाल, तर आपल्याला इकडे जायचं आहे गोव्यासाठी. लांजानंतर एक थोडा किलोमीटर नंतर परफेक्ट रस्ता झालेला आहे. एकही खड्डा नाही, काही नाही. ते रस्त्याच्या मधून आहे ना, खूप छान फुलं लावलीत, पिवळी पिवळी, लाल लाल. खूप छान वाटतात. पांढरी पण आहेत काय काय. तर नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आपल्या दुसऱ्या पार्टला. तर मी आता रत्नागिरीमध्ये आहे. रत्नागिरीच्या थोडंसं पुढे आलो आहे, हातकंब्याच्या थोडंसं पुढे, आणि थांबलो आहे. तर आपण पहिली व्हिडिओ तर पाहिली असेल, तर त्याच बेसला पकडून आता पुढची व्हिडिओ आपण बनवतो आहे, दुसरा पार्ट बनवतो आहे. तर रत्नागिरीपर्यंत तुम्ही जी व्हिडिओ पाहिली ही पूर्ण रस्त्याची व्हिडिओ होती, पूर्ण अपडेट होता. मुंबईपासून ते रत्नागिरीपर्यंत कसा रस्ता होता याचा पूर्ण अपडेट होता. आणि आता रत्नागिरीपासून ते खाली सावंतवाडी म्हणा किंवा बांदा माझ्या गावापर्यंत म्हणा पूर्ण अपडेट देईन. बघू, जेवढं विजिबिलिटी असेल तिथपर्यंत आपण व्हिडिओ बनवू. विजिबिलिटी कमी होईल तशी मग व्हिडिओ आपण बंद करू आणि मी मग तुम्हाला ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे रस्त्याचा सांगेल. रत्नागिरी लांजापर्यंत रस्ता खूप खराब आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मते खूप छान रस्ता आहे तो डायरेक्ट गोव्यापर्यंत. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सेकंड पार्ट आपला सुरुवात करूया. थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी पाणी पिलं. तर चला पुढचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया. आणि व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. UK राईट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला म्हणजे व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया. मुंबई गोवा हायवेच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये रत्नागिरी ते दोडामार्ग. चल. रत्नागिरीनंतर पण रस्त्याची अवस्था बघा. रत्नागिरीनंतर पण रस्ता तसाच आहे जसा संगमेश्वर नंतर चालू झाला. खूप भयानक. 2 तास लागले मित्रांनो चिपळूणपासून रत्नागिरीत येईपर्यंत. त्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आपण चालू केलेला आहे. पहिला पार्ट होता आपला पनवेलपासून रत्नागिरीपर्यंत आणि आत्ता हा दुसरा पार्ट आहे रत्नागिरी ते खाली आपल्या गावापर्यंत. हे बघा काय नक्की चाललेलं आहे. ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि बरेच पब्लिक जमलेले आहेत. काहीतरी हो 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 जबरदस्त क्रॅश झालेलं आहे. जबरदस्त क्रॅश आणि ॲक्सिडेंट झालेलं आहे. हे जे ॲक्सिडेंट आहेत हे या रस्त्यामुळेच होत आहेत. रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे हे ॲक्सिडेंट होत आहेत आणि लवकरात लवकर काम व्हावं हीच अपेक्षा आहे. तर बघू किती लवकर काम होतं आहे. असं वाटतं आहे अजून काही वर्ष जातील. पालीमध्ये पोचलो आहे आणि बसवाले बघा कसे गाडी पळवत आहेत, पण आपल्याला ते पॉसिबल नाही आहे कारण रस्ताच खूप डेंजर आहे. पालीमध्ये पोचलो आहे आपण. मेन बाजारामध्ये पोचलो आहे पालीच्या. थोडीफार जागा काढत आपल्याला जावंच लागेल, नाही तर आपण इथेच अडकू. थोडासा रस्ता स्टिकी झालेला आहे, चिखलाने चिकचिकीत झालेला आहे रस्ता. हळूहळू आपल्याला रस्ता काढत जावं लागेल.
या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा. पनवेल ते रत्नागिरी मुंबई गोवा हायवे अपडेट्स. आणि त्याच्यानंतरचा हा पुढचा पार्ट आहे. आपल्याला राजापूरला जायचं आहे. सो इकडे जायचं आहे. तुम्ही जर या साईडने गेलात तर कोल्हापूरला जाल, तर आपल्याला इकडे जायचं आहे गोव्यासाठी. आणि पाली मार्केटमध्ये बघा पूर्ण खडबडीत रस्ता. काय दयनीय अवस्था आहे ह्या रस्त्याची. कधीपर्यंत पूर्ण होईल. एकतर संगमेश्वर ते रत्नागिरी एवढी वाट लागली आहे. आणि आता हा पुढचा रत्नागिरीनंतर पालीपर्यंतचा थोडा रस्ता चांगला होता, हातखांब्यापासून पालीपर्यंत. पण पुन्हा आता पालीनंतर बघा काय अवस्था, किती धूळ उडते. शी 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 शी. ब्रेक मारणं पण म्हणजे एकदम डेंजर काम झालं आहे. अचानक ब्रेक मारला तर तुम्ही ह्या खडीवरून घसरून देखील पडू शकता. ब्रेक मारणं पण म्हणजे एकदम डेंजर काम झालं आहे. अचानक ब्रेक मारला तर तुम्ही ह्या खडीवरून घसरून देखील पडू शकता. हे बघा, एका साईडला रस्त्याचं काम अजून चालू आहे, एक साईडचा रस्ता झालेला आहे आणि तो सिंगल लेन आपण वापरतोय. दुसऱ्या साईडला काम चालू आहे. हे बघा, आता ऑलमोस्ट बॅटरी पण संपत आले. सो कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करूया. सकाळपासून आपण एकच बॅटरी वापरतो. सो आता दुसरी बॅटरी टाकूया. पुढे आपण बघू, होल्ड घेऊ, एक स्टॉप घेऊ आणि मग बॅटरी टाकू कॅमेऱ्यामध्ये. कारण की सकाळपासून एकच बॅटरी आपण यूज करतो आहे. हां, त्यावर एवढी रेकॉर्डिंग केली आपण. थोडं सॅडलिंग करतो, बरं वाटतं जरा. वाह, मग डोंगर बघा कसा आहे. अंजणारी. सावधान, ट्रॅफिक डायव्हर्जन. किती भारी दिसतंय ना नारळाची झाडं. ओ नाईस. काय टर्न आहे बघा. नदीला पाणी देखील आहे बघा. मित्रांनो, हे लांजातली परिस्थिती बघा. आता लांजामध्ये पोचलोय मी. तर लांजामध्ये पण तीच परिस्थिती आहे, रस्त्याचं काम. आणि हे बघा, खडी आहे, दगड आहे रस्त्यावर. आणि इथून फ्लायओव्हर पण मोठा होतोय. आणि हा रस्ता अक्षरशः धुळीचं साम्राज्य घेऊन मी घरी जाणार आहे. पूर्ण माझं जे जॅकेट आहे हे पूर्ण धुळीने माखले. हे बघा, मागाशी पालीमध्ये पण सेम सिच्युएशन, सेम सिनरी. आणि आता लांजामध्ये पण सेम सिच्युएशन, सेम सिनरी. अर्धा ब्रिज आणि रस्ताचं काम चालू. नगरपंचायत लांजा. हे बघा उजव्या साईडला. स्पीड ब्रेकर. एकतर आधीच रस्ते जबरदस्त आहेत, त्यात हे असे स्पीड ब्रेकर. जहाजामध्ये बसल्यासारखं वाटत आहे.
मित्रांनो सूर्य बघा अस्ताला जाण्याच्या मार्गावर आहे आणि या साईडला आहे ते पाचल. हा जो ब्रिज आहे हा पाचल गाव आहे इकडे. जेव्हा आपण अनुस्कुरा घाटातून आलो होतो तेव्हा आपण इथे बाहेर पडलो होतो. या इथून अनुस्कुरा घाटातून जेव्हा आपण आलो होतो तेव्हा, आणि इथून ओणीमधून आपण सरळ राजापूरला गेलो होतो. त्यावेळी पण हाच टायमिंग झाला होता आणि आत्ता पण हाच टायमिंग झालेला आहे. हे बघा ओणी इकडे आतमध्ये आहे आणि इथून राजापूर 12 किलोमीटर. सेम टाइम आणि सेम जागा. तर बघू आज किती वाजतात आपल्याला पोचायला. चला, सूर्य बघताय तुम्ही, सूर्य असा थोडासा खाली होत चाललेला आहे. आत्ताशे वाजले आहेत 17:39 म्हणजे 17:40 झालेले आहेत, म्हणजे 5:40 झालेले आहेत. तर बघूया घरी पोचायला किती वाजतात. चला, आणि रस्त्याचं बोलायचं झालं तर रस्ता आता लांजानंतर एक थोडा किलोमीटर नंतर परफेक्ट रस्ता झालेला आहे. एकही खड्डा नाही, काही नाही. जसा आपल्याला पेणपासून जसा आपल्याला माणगावपासून खेडपर्यंत जसा रस्ता भेटला तसा रस्ता इथून म्हणजे लांजानंतर ते आपल्याला आता मला वाटतं गोवा बांदा पात्रादेवी इथपर्यंत असाच रस्ता आहे. त्यामुळे या साईडला रस्ता खूप छान आहे. इकडचा रस्ता झालेला आहे ऑलमोस्ट. आता राहिला आहे तो पट्टा संगमेश्वरचा. तर तो पट्टा आता कधी होतोय काय माहिती, कारण त्या एका पट्ट्यामुळे आपला जवळजवळ 1.5 ते 2 तास वाया गेलेले आहेत. त्यामुळे आपण 1.5-2 तास लेट आहोत मित्रांनो. आणि आपला जेवणाचा वगैरे टाईम काढता एकंदरीत गाडीचं रनिंग जे आहे ते 6.5 तास झालेलं आहे. आणि आपल्याला जवळजवळ 10 तास झालेले आहेत. सकाळी आपण 8 वाजता निघालो आणि आता संध्याकाळचे 5:45 वाजले. म्हणजे जवळजवळ फक्त 2 तासाचा फरक राहिलेला आहे. त्याच्यानंतर 12 तास होतील आपल्याला. ओ माय गॉड, किती पळवतोय हा ट्रकवाला. बघा कसा पळवतोय. एमटी ट्रक, एमटी आयचर. आणि रस्त्याच्या मधून आहे ना खूप छान फुलं लावलीत, पिवळी पिवळी, लाल लाल. खूप छान वाटतात. पांढरी पण आहेत, काय काय सुंदर दिसत आहेत फुलं. अजून जशी झाडं मोठी होतील त्याचे अजून सुंदर दिसतील. आणि समोरच्या गाडीची जी लाईट आहे ती कंट्रोल होईल, म्हणजेच लाईट डोळ्यावरती पडणार नाही. वाह, घरं बघा कशी आहेत वरती डोंगरावर. मित्रांनो किती तीव्र उतार आहे बघा. हो बघा, मंदिर बघा कसं बांधलेलं आहे टेकडीवर, मस्त सुंदर असं. आणि हा पूर्ण उतारच आहे. मला वाटतं राजापूर पर्यंत हा पूर्ण जो आहे स्लोपच आहे. आत्ता कुठे स्पीड ब्रेकर आला. नाटे पणजी. सो मित्रांनो राजापूरमध्ये पोचलोय. हे बघा उजव्या साईडला राजापूर आगार आहे आपल्या. आडिवरे, राजापूर, पावस हे राजापूर बसस्टँड आहे.
सध्या पूर्ण कव्हर केलेलं आहे बाहेरून. चला, आणि हा इकडचा रस्ता जो आहे हा आपल्या सिंधुदुर्गात गेलेला आहे. आणि इथून आता जबरदस्त असा व्ह्यू दिसणार आहे, जो की राजापूरचा ब्रिज. छान आणि सुंदर असा. वा, तुम्ही इकडे बघताय हा सुंदर असा आणि छान असा ब्रिज, राजापूरचा ब्रिज. एस आकाराचा हा ब्रिज आहे मित्रांनो. हे बघा, एस आकाराचा. किती सुंदर दिसतोय ना. हे इकडे बघा हा ब्रिज, आणि या साईडला राजापूर सिटी. हे बघा फोटोशूट करतायत. सूर्य मस्त असं संध्याकाळी असं झाडाच्या मागे चाललाय बघा, गेला. आणि आपला ब्रिज पण संपलेला आहे. हा वाला जुना रस्ता होता साईडचा. डोंगर 7 किलोमीटर. तर आत्ता 6 वाजलेत. चलो मित्रांनो, मी आत्ता आहे कणकवलीच्या रोडला. तर हे बघा मंदिर मध्ये लागतं, आदिष्टी माता चाळा मंदिर. तर मंदिराचं बघा सुशोभीकरण चालू आहे, रंगकाम चालू आहे. आणि मंदिर किती छान बनवलेलं आहे बघा, सजवलेलं आहे. आणि हे बरोबर रस्त्याच्या बाजूलाच आहे, हे बघा. आणि आपल्या हायवेच्या बाजूला अशी बरीच मंदिरं आहेत आणि बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. आणि रस्ता बघा, डांबरी रस्ता आहे. सो गाडी एकदम भारी चालते. सिमेंटच्या रस्त्यावरती जसं वोबल होतं, व्हायब्रेशन्स होतात. सो डांबरी रस्त्यावरती टायरांना ग्रिप पण चांगली भेटते टायरला, आणि टायर जास्त विअर आउट होत नाहीत ॲज कम्पेअर टू सिमेंट. सिमेंटवर जास्त होतात. सो तसं पण आपण आता कणकवलीच्या जवळ पोचलो आहे. अजून एक 25 किलोमीटर कणकवली आहे. आणि संध्याकाळी सूर्य अस्ताला जाते बघा. वाह, काय सनसेट आहे, एक नंबर. काय व्ह्यू आहे बघा सनसेटचा. आजच्या दिवसातला सनसेट आपण बाईकवरून बघितलेला आहे. सो मित्रांनो, सूर्य मावळलेला आहे आणि बघता बघता आता अंधार व्हायला चालू झालेला आहे. मित्रांनो, हा 7वा 8वा टोल असेल. सातवा की 8वा आता मी नक्की नाही सांगू शकत. माझ्या मते 7वा टोल असेल. हा सिंधुदुर्गातला, हा सिंधुदुर्ग एंट्रन्सचा टोल आहे. कणकवली नंतर आपल्याला भेटतो. आणि हा चालू आहे, माझ्या मते हा चालू टोल आहे. सो आतापर्यंत 8 टोल झालेत. रस्ते खूप छान आहेत.
आपल्याला अजून 2 तासाचा प्रवास कव्हर करायचा आहे, त्यामुळे आपल्याला नाईट राईड करणं भाग आहे. लास्ट टाईम मी गावावरून पुण्याला जात होतो तेव्हा पण रात्री 11 वाजले होते आम्हाला पोचायला. त्यामुळं कळलं नाही की कसा टाईम गेला, काय कुठे गेला, पण होतो वेळ. थोडं थांबत शूट करत जातो त्यामुळे वेळ होतो आणि मग रात्र होते आपल्याला. एनिवे, जत्रा आहे मित्रांनो इथे. हे बघा, दुकानं लागलेली आहेत, जत्रा आहे. वा 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 वा, मस्त. जत्रा म्हटल्यानंतर कोकणात आल्यासारखं वाटतं. मग कोकण म्हटल्यानंतर जत्राच आलीच पाहिजे. मित्रांनो, पण आता पोचलोय इन्सुली चेकपोस्ट, म्हणजेच बांदा RTOला. आणि हा बघा, आता हा नवीन रोड बनवलाय. आणि लास्ट टाइम मी आलो होतो तेव्हा तो रोड चालू होता साईडचा, आता तो ब्रेक केला आणि हा आता नवीन रोड जो बनवलाय सिमेंटचा तो चालू केलाय. तर इथे होणार आहे पुन्हा इथून फ्लायओव्हर होणार आहे. इन्सुली नाही, सॉरी, बांदा चेकपोस्ट. फायनली 12 तासानंतर मी बांद्यात पोचलो. मंडळी, हे आहे उजव्या साईडला बांदा बस स्टँड आणि सरळ जो रस्ता गेलेला आहे तो गोव्याला गेला आहे. तर आपली आता जर्नी इथून लेफ्टला वळते, कारण आपल्याला जायचं नाही आहे गोव्यामध्ये, आपल्याला दोडामार्गला जायचं आहे. सो इथूनच मी आता बांद्यातूनच लेफ्ट घेतो आहे दोडामार्गसाठी. हे बघा, इथे उजव्या साईडला बांदा आहे आणि सरळ जर तुम्ही गेलात तर गोवा. हो मित्रांनो, काही दिसतंय का? हा आहे दोडामार्ग रस्ता, बांद्यातून दोडामार्गला जाणारा. दोन्ही साईडने रेड कलरचे हायलायटर्स लावलेले आहेत. आणि हे माय गॉड, मध्येच गाडी यांची बंद पडली मेन उतारावरती. मेन वळणावरतीच बंद पडले, डेंजर वळण होतं तिथं. तर दोडामार्गमध्ये आपण पोचलोय आणि वाजलेत किती माहिती आहे का? 8:30. म्हणजे जवळजवळ 12 तास लागले आपल्याला. 12 तासानंतर आपण दोडामार्गमध्ये पोचलेलो आहोत. पूर्ण मार्केट बंद झालंय, थोडी मोजकीच दुकानं चालू आहेत, एखाद दुसरी, नाहीतर पूर्ण मार्केट बंद झालं आहे. आणि आपल्याला आत्ता जायचं आहे पेट्रोल टाकायला. सो आपलं पेट्रोल अजून पण ब्लिंक नाही होत आहे, म्हणजे ब्लिंकर अजून झालेलं नाही आहे. तर चला पेट्रोल टाकून येऊया. हे उजव्या साईडला माझ्या आहे ते बस स्टँड आहे. ते मी मागच्या पण व्हिडिओत तुम्हाला दाखवलं असेल. अरे आत्ताच येत आहे. तू काय गेलं कामावरसून येईल का? पेट्रोल घालतंय. हा 550 16 76
सॉरी 96 रुपये लिटर. घरा घेते का उसपा आता. हो मी आता घरात हो. मी येईन येलो मुंबई गोवा हायवे. उशीर झालो रे, थांबत थांबत दिलंय म्हणून उशीर झालो. आटांग सुटलेलं आहे सगळं. व्हॉट्सअपाक स्टेटस टाकलेले मी आजच आत्ता, म्हणजे दोनपारा टाकलेले. कशेडी भोग द्यायचा तो. चल तो चालू ठेवरलाय मा चालू हा मा. हा हां चालू ठे चल. हां चल बरं. चला मित्रांनो, पेट्रोल भरलं आहे. 475 किलोमीटर झालं आहे. ट्रिप 2 जी आहे ही रिसेट मारूया. मित्रांनो आपण झरेबंबरला पोचलेलो आहोत आणि बघा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. रात्रीचे 9:20 झालेत आणि हे बघा कॅमेरामध्ये काही दिसतंय तर समोरचा व्ह्यू जो की पूर्ण झाडाझुडपांचा आहे आणि याच्यातून आम्ही प्रवास करतो रात्रीचा. समोर कोण चाललाय कसे लोक प्रवास करतात बघा, एकटे तुकटे. ही आमची शाळा आणि ही बस लालपरी. तर शाळेचं काम चालू आहे आणि फायनली आपण गावामध्ये पोचलेलो आहोत. अवघ्या 13 तासाच्या जर्नीनंतर मी घरी पोचलो आहे. बरोबर 499.8 किलोमीटर झालेले आहेत आणि आत्ता 9:30 वाजलेत. सो 57,662 किलोमीटर झाले. चला तर मंडळी फायनली आपण 12 तासाच्या प्रवासानंतर घरी पोचलोय, म्हणजे आपल्या गावाला पोचलोय. तर दोडामार्गपासून अजून 25 किलोमीटर माझं घर आहे, गाव आहे. तर रात्री मला 9:30 वाजले पोचायला. एकंदरीत प्रवास बघितला तर प्रवास खूप छान झाला. आणि रस्त्याचं बोलायचं झालं तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, पहिल्या पार्टमध्ये जे बघितलं की चिपळूण नंतर संगमेश्वरपर्यंत थोडाफार रस्ता चांगला होता आणि चिपळूणच्या आधीचा म्हणजे पनवेलपासून चिपळूणपर्यंत 1 नंबर रस्ता आहे. आणि त्यानंतर थोडं आधीमध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि संगमेश्वरपासून लांजापर्यंत जवळजवळ 50-60 किलोमीटर पकडा. रस्ता खूपच खराब आहे. रस्त्याचं भरपूर काम चालू आहे. ब्रिजचं म्हणा किंवा रस्त्याचं डिवायडर वगैरे वगैरे खूप काम शिल्लक आहे. एक कधी होईल याची काही गॅरंटी नाही, काही डेडलाईन नाही आहे. सो आणि नंतर मग लांजानंतर एक 20-1 किलोमीटर नंतर जो रस्ता एकदम सुसाट झालेला आहे तो गोव्यापर्यंत. त्यामुळे बाईक लांजापासून ते बांद्यापर्यंत मक्खन एकदम कडकमध्ये बाईक चालली आपली, रस्ता धरून चालली, त्यामुळे मजा आली. आणि त्यानंतर मग मी बांद्यातून घरी आलो. सो हा असा एकंदरीत आपला प्रवास होता. आणि बघायचं झालं तर बरेच ढाबे वगैरे रस्त्यावर आहेत, म्हणजे खाण्यासाठी हॉटेल्स वगैरे बरेच झालेले आहेत, आता नवीन नवीन होत आहेत अजून. त्यामुळे हा जो प्रवास आहे मुंबई गोवा प्रवास तो एकदम सुखकर होणार आहे अगदी काही दिवसातच येत्या. आणि माझा जर खर्च म्हटला तर पेट्रोल जेवढं मी भरलं तेवढंच.
सकाळी निघताना मी फुल टँक केलेली, मग 13 लिटर टँक फुल केलेली. ती येऊन मी दोडामार्गमध्ये भरलं पेट्रोल. त्यात पण अजून थोडंसं बाकी होतं पेट्रोल. म्हटलं उगाच नको आपल्याला पुढे जाऊन अडकायला कुठे, म्हणून येताना फक्त मी दोडामार्गमध्ये 550 रुपयाचं पेट्रोल भरलं. तसं बघायला गेलं तर 41-42चा मला ॲव्हरेज भेटलेला आहे एक्सपल्सवरती, आणि तो काही वाईट नाही आहे, तो खूप छान ॲव्हरेज भेटला आहे. इवन 6 वर्ष झाली माझ्या बाईकला, तरी पण 40चा ॲव्हरेज कन्सिस्टन्सी आहे. सो असा काही आपला प्रवास होता. तर व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर UK राईड्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका. चला मंडळी, मी उमेश कदम तुमची रजा घेतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन राईडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. चला.